गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज मी गुड मॉर्निंग करते श्रीनगरमधून. यस्टरडे आम्ही गुलमार्गला गेलेलो आणि त्या अगोदर आम्ही गेलेलो सोनमार्गला. सोनमार्गमध्ये सर्व पॉईंट बघितले, गुलमार्गमध्ये बघितला, बट आम्हाला कोंडोला राईड भेटले नाही. आणि सेकंड थिंग, काल थोडी तब्येत खराब झालेली, तर लवकरच झोपली, ब्लॉग वगैरे एंड केला नाही. तर आजची जी म्हणजे यस्टरडेची जी आमची नाईट होती ती आमची बोट हाऊसमध्ये होती, बट रूम पण काय एक्सप्लोर करायला भेटला नाही. बट आता आम्ही निघतोय. आज आमचं नेक्स्ट लोकेशन आहे पेलगामला जायला मी आता निघतोय. तर बोट हाऊस होती आमची, म्हणजे छानच होती. आणि हा आम्ही आज लुक केला आहे. आणि तिकडं बाथटब वगैरे पण होता, बट कोण एवढे थंडीत बाथटब यूज करीत. नाश्ता करून घेतोय. नाश्ता लागलाय ना मग नाश्ता करून घेते. मस्त असं नाश्ता लागलाय बोट हाऊसमध्येच. वाईब्स तर खूप भारी होतल्या इथल्या. तर इथे रात्री खूप भारी वाटत होता, तर मी शूट काय घेतला नाही. मी बघा थोडासाच घेतला आहे. थोडेसे कांदे पोहे, आलू पराठा, बटरवाला आणि जाम आणि चाय. आचार पण नाही घेतला. बस आमच्या बॅगी चालल्यात. ही आमचा बोट हाऊस होता इकडचा. नाश्ता वगैरे मस्त दम बाकी केला आहे. आता मी निघते. आम्ही चाललो, आमची शिकारा राईड आलेली आहे आणि आता मी झालो पेलगामला. चला तुम्ही पण आमच्यासोबत. किती मस्त चला चला 2-4 दिवसात भेटू करा. तुम्ही या काय करामधून आलेलो आणि आता बस आली आमची पिकअपला, ट्रॅव्हलर. हे बघा टेम्पो ट्रॅव्हलर आलेले. बॅगा वगैरे आमच्या ऑलरेडी गेलेलं होतं, म्हणजे त्यांनी पाठवून दिलेलं पुढं. आता मला बसचं जाऊन शिव मंदिरला. मुंबई में आता गाडी कॅब चला रहा था. चाललो रिक्षा गेली तर मी रिक्षा गेली. वरती चढायचं आहे डोंगरावर. सर्व असं कनेक्टिंगच आहे, डायरेक्ट कुठंच नाही. मध्ये आलो श्री शंकर आचार्य मंदिर, जम्मू काश्मीर. खूप सारे स्टेअर्स होते, दमलो चढताना. आणि इकडे मंदिर आहे पाडवर, बघू शकता. आणि मंदिर खूप मस्त आणि खूप वरती आहे. मी अशी एवढी चढून आलो. मंदिर खूप मस्त आहे, एकदम खूप वरती आहे, भारी वाटला. बोटॅनिकल गार्डन में भी आज ऊन आहे, डेंजर वाला. आता आम्ही आतमध्ये एंटर केलाय आणि एवढाच ऊन आहे ना, बोलूच नका. मी आता गार्डन पण दाखवते. हे बघा हे गार्डन. हिचा भाऊ यागलास त्यांची तिथे हिला आतून टाक, हिला आतमध्ये जायचंय. हे बघ पण आतमध्ये जायचंय. चला आतमध्ये नाही ना. मस्त मस्त गार्डन आहे. नो एंट्री इनसाइड दॅट प्लांट्स. ह्या साईड अरे रोशनी यू असेल तर तलावचं पूर्ण भरतं बघ. मस्त अशी गार्डन आहे, बघू शकताय. खूप मोठी. चलो बघा किती प्रिटी वाले आहेत. फोटो नाही काढणार माग, मी पलते माग माग. मी मला काय बोलताय असं काय शब्द सांग. बोचा बोलते बोचा नाही माझी बोलेल का तुम्हाला वाटतंय. गार्डन आहे ना खूप म्हणजे खूप मोठं, एक्स्ट्रीम मोठी. जेवढं तुम्ही पुढे जाशाल तेवढी मोठी गार्डन आहे. इकडे फोटोशूट चाललाय. इथं बघा आमची ट्रेन चाललेली, मध्येच आमची ट्रेन तुटली, डबल आम्ही न्यू ट्रेन केली. मस्ती अशीच आमची मस्ती चाललेली. आवडतं थोडी थोडी मस्ती करायला. आमचं मस्त फोटो वगैरे काढून झालं ना. आता मी झालो नेक्स्ट पॉइंटला. आणि यानीच मला बोलताना मला फोटोन घेत ना व्हिडिओ मध्ये. फोटो काढताय खोटी मी एकतरी पोस्ट केला का सांगा, फक्त सांगा. आणि ब्लॉग एडिटिंग करायला टाइम भेटेल नाही. आज कंचेपासून मी ब्लॉग एडिटिंग करून एक तरी पोस्ट करीलच. थांबा आता खड्डा आला, खड्ड्यान पडायचं. 1 2 3 जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र केली ऑर्डर येईल. गाईज आता मी केसरची शॉपिंग करायला आलो. तर केसरच्या इंडस्ट्रीमध्ये तर बघूयात कसं आहे.
तिकडं आम्ही घेतला नाही, तर इकडं स्टोअरमध्ये बघतोय. मी तर बॅट बघायला लोन काश्मीरला कशा चांगल्या भेटतात ना, बघू. आता आम्ही ॲपलच्या गार्डनमध्ये आलोय, बघू शकता. बघा पप्पा कशाला बोल तू सांग. बघा ॲपल गार्डन, क्यूट क्यूट स्मॉल स्मॉल ॲपल्स आहेत. हे बघा दिसतात ॲपल्स. हे बघा मी पेलगामला आलेलो आहोत. ही आमची रूम आहे अशी, बघू शकताय. समोरचा व्ह्यू बघा, एक नंबर. नदी विधी मस्त भारी वाटते. चलो शॉवर घेतली बघा, एवढे थंडीत केस धुवलं. माझी पण एक वेगळीच तर आहे. व्ह्यू दाखवते ना आमच्या हॉटेलचं, रूमच्या बाहेरचा. अशी नदी वाहते ना भारी, समोर दिसते ती पूर्ण नदी आहे. त्यामुळे दाखवते. हे बघा फ्लो बघा नदीचं किती फास्ट आहे. नदी किनारी आलोत, मस्त बसलो. या इकडे बघ, स्टोन आहे बघ. आणि आता आम्ही पेलगाममध्ये गाईज. एवढी थंडी होती ना, रूम हिटरनी पण एवढी थंडी लागत होती. तुझा फोन तिथंच आहे बघ, निसता बोंबालते सकाळपासून. आणि आमचं व्ह्यू एवढा भारी आहे ना. हे बघा पूर्ण मागं नदी, हे बघा बेते वाहते, बेते कसा. हा विंडो व्ह्यू आमच्या रूमचा. गाईज पेलगामची रूम सोडायला लागते न. फेवरेट रूम आहे माझी, एक नंबर, खूप आवडलेली. नाही तर निघते मस्त, ऊन येते लाईट. चला बाय बाय गाईज. तर आता आम्ही पेलगामला वर जा निघत. आरू व्हॅली आणि दुसरं काय, आरू व्हॅली दुसरा काय पाहिजे, बेताब. आरू व्हॅली आणि बेताबला जायला निघालो गाईज. पिचेवाले गाईज हाय करू. ए कोंबडे हाय कर. शॉल दिली ना तुला. इकडच्या इथं एक आहे का, प्रत्येक जागेवर जर त्यांच्याच गाड्या करायला लागतात जे लोकल आहेत. आपण आपली गाडी नेऊ शकत नाही. व्ह्यू बघा कसलं भारी आहे, एक नंबर. आता आम्ही इथं आरू व्हॅलीला पोहोचलो ऑलमोस्ट. पेलगामचा सीन झालेला बघा तिकडच. आणि नदीचं पाणी एवढं थंड आहे, बर्फासारखा, काय सांगू. कावला बघा गाय जो कावला बघा इकडचा, वेगळाच. साले को बम से उड़ा दूंगा एक बार हाथ में आ जाए तो. आता गाईज आम्ही आलेलो आहोत आरू बेटा, आरू व्हॅलीला. तिथं आम्ही पेलगामला जिथं तो सीन झालेला ना अटॅक, तिकडं आलेलो होतो. ते भीती वाटते, भीती नाही पण असं वाटतंच ना थोडासा. आजा आजा बेटा आजा आजा. आरू व्हॅलीशी चाललो बेताब व्हॅलीला आलेलो आहोत. डोका गरगरला निसा. घाट प्रत्येक ठिकाणी घाट फिरून फिरून डोकाचा उठलाय साप. व्हॅली पेलगाम आता मी एंटर करतोय. नाही आता मस्त आहे बघा, इथं नदी बिदी सगळं बघण्यासारखं भारी आहे. पण हिल स्टेशनच जामात. आता काश्मीरी लुक केल्याने साईडला मंगेश करते, छान वाटते बघा. आमचा हा लास्ट स्टॉप होता बेताब व्हॅली. आणि आता आम्ही निघू रिटर्न जर्नीसाठी. ॲक्च्युली 1 मोर डे होता आमचा, बट आम्ही 1 डे बिफोर चालू, कारण की ट्रेन आमची अर्ली आहे. अर्ली म्हणजे एवढी पण अर्ली नाही, बट आम्ही सगळ्या लवकर उठत नाही म्हणून. आता आमची आजची नाईट स्टे तो जम्मूमध्ये. आणि आम्ही आता काश्मीरला बाय बाय करतो. बाय बाय काश्मीर. तो काश्मीरवरून जम्मूला जायला बघू शकते. सर्व तर रेडी आहोत, निघलो आता. सगळ्या बॅगा बिगा घेतल्यात, निघालो जस्ट जम्मूवरून. मस्त सर्वांना अप्पर साईडचे होते अप्पर मस्त. डबला आलो, त्याने ऑर्डर केलाय KFC.
आता एक KFC केला, आता मॅगी केलाय. लई थंडी वाजते. पूजा करता सुरतला पोचलो. शिवानी का पूजा करता एंडिंग जर्नी आलेली आमची. बँड्राला पोचलो 4 ए. पर्यंत. माऊ हे आता माऊ खूप केलंय पण आता दुःख होते घरच्यातून त्याचं. हे माऊ आणि हे माऊरनेच ते आयरन केली. हेअरस्टाईल करते, या करते, त्या करते, चालूच व्हायचं. न माझा नवरा मी त्याची बायको चांगलं आहे बिचारा. राज चांगला आहे. अख्ख्या बॅग अख्खी ट्रिप मध्ये बॅग उचलण्याचं काम सगळा मंगेशनेच केलाय. 1920 आणि ही आमची पागल पोरगी नुसती आम्हाला वेळी केली. आता आम्ही पोचलो बोरवलीला आणि नेक्स्ट स्टॉप आहे आमचा. हे बघा पेशन्स तर आमचे संपलेले आहेत फायनली. अभी हम पोचने वाले अक्कलचे जोडालो. फायनली पोचू घरी 10 दिवसानंतर. आलो, शॉवर वगैरे घेतली, थोडीशी रेडी झाली तर झोपते डायरेक्ट. लई झोपायला डेंजरवाली. गुड नाईट. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काश्मीर ट्रिप आमची खूप मस्त होती.